स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मकर राशी येणाऱ्या 3-4 महिन्यात काहीतरी चांगलं होणार आहे, काहीतरी नवीन होणार आहे आणि काहीतरी तुमच्या जीवनामध्ये बदल घडणार आहे. येणारे जे 3-4 महिने आहेत ते मकर राशीच्या व्यक्तींसाठी असणारे खूप खास, त्यांच्या जीवनामध्ये होणार आहे परिवर्तन. मित्रांनो, येत्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर राशीच्या व्यक्तींना येणारे जे 3-4 महिने आहेत वर्षाच्या शेवटचे ते कसे असणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घडणार आहे, काय बदल त्यांच्या जीवनामध्ये होणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मकर राशी राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो, मकर राशीची 7.5 आता संपलेली आहे. त्यामुळे मकर राशी व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नसेल, त्यांच्या जीवनामध्ये अनेक चांगले काम होत असतील आणि येणाऱ्या जो 2025चे शेवटचे जे 3-4 महिने आहेत त्या 3-4 महिन्यामध्ये मकर राशीच्या जीवनामध्ये काहीतरी मोठे सकारात्मक बदल घडून येणार आहेत. त्यांच्या जीवनामध्ये अतिशय चांगला बदल घडणार आहे आणि काय बदल घडणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा नक्की आवर्जून सांगा. मित्रांनो, बघा की मकर राशीचे व्यक्ती अतिशय धाडसी असतात, पराक्रमी असतात आणि त्यांनी जर एखादं काम ठरवलं तर ते काम पूर्ण करणारे असतात. त्यांना एखादं काम तुम्ही सांगितलं आणि त्या कधीच नाही म्हणणार नाही, अशा ह्या मकर राशीचे व्यक्ती अतिशय पराक्रमी असतात. आपल्या कर्माच्या जोरावर, आपल्या कष्टाच्या जोरावर त्या यश मिळवणाऱ्या असतात. अशाच मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन बदल घडणार आहे, काहीतरी चांगलं परिवर्तन होणार आहे. मित्रांनो, काय परिवर्तन होणार आहे ते आपण आता बघणार आहोत. मित्रांनो, मकर राशीच्या व्यक्तींनी गेले 7.5 वर्ष 8 वर्ष फार कष्ट केले असतील, फार त्यांना हाल त्यांचे झाले असतील, त्यांना एखादं काम ते करत असतील तर ते काम होत नव्हतं, त्यांनी एखादं काम केलं पण ते अर्धवट राहत असेल. परंतु मित्रांनो, त्यांची 7.5 आता संपलेली आहे. शनी हे ग्रह हे वक्री झालेले आहेत. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात 3-4 महिन्याच्या काळात गुरु ग्रह सुद्धा महापरिवर्तन करणार आहे. मित्रांनो, गुरु ग्रह जेव्हा महापरिवर्तन करतील त्याचा फायदा हा मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला होणार आहे. शनी ग्रहाचा फायदा तुम्हाला होणार आहे. 7.5 तुमची संपलेली आहे. येणाऱ्या 3-4 महिने हे तुमच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही एखादे काम ठरवलं असेल परंतु ते होत नव्हतं ते आता तुमचं काम हे पूर्ण होणार आहे. तुम्हाला जर एखादं वाहन घ्यायचं असेल, नवीन गाडी घ्यायची असेल, नवीन घर तुम्हाला खरेदी करायचं असेल परंतु त्यात काही अडचणी येत होत्या, काही तुम्हाला मार्ग सापडत नव्हता, परंतु तो येणारा काळ तुम्हाला नवीन मार्ग सापडणार आहे. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता, नवीन जागा तुम्ही घेऊ शकता, नवीन घर तुम्ही बांधू शकता. तुमच्या मार्गामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. मित्रांनो, त्याचप्रमाणे बघा की नोकरदार वर्गाला काही अडचणी येत होत्या, वरिष्ठ तुम्हाला सहकार्य करत नसतील, त्याचप्रमाणे तुमचे कनिष्ठ असतील ते तुम्हाला सहकार्य करत नसतील, तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करत नसतील, परंतु येणाऱ्या 3-4 महिन्याच्या काळात हा तुम्हाला सहकार्य नक्कीच होणार आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत. तुम्हाला एखादा चांगली जबाबदारी तुमच्या नोकरीमध्ये मिळणार आहे. एखादं चांगलं काम तुमचं येणाऱ्या 3-4 महिन्याच्या काळात होणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींचे नोकरीमध्ये ज्या कामे अडचणीची होती, जी कामे अडकलेली होती ती कामे तुमची पूर्ण होणार आहे. वरिष्ठ तुम्हाला एखादी जबाबदारी देणार आहे आणि ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करणार आहात. तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्ही ती जबाबदारी पूर्ण करणार आहात. तुमच्या कर्माच्या जोरावर तुम्ही जबाबदारी पूर्ण करणार आहात. येणाऱ्या 3-4 महिन्याचा काळ आहे तो मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. नोकरीमध्ये जर तुम्हाला बढती हवी असेल ती बढती सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळात तुमची मिळणार आहे. तुम्हाला जर एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला नोकरी पण मिळणार आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे बघा की जे बेरोजगार युवक युवती असतील त्यांना नोकरीची इच्छा असेल त्यांना येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये चांगली नोकरी मिळणार आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी बोलवणं येऊ शकतं. मित्रांनो, मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो 3-4 महिन्याचा काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे. जे तुम्ही कष्ट केले, कर्म तुमचे चांगले ठेवले, त्या कर्माच्या जोरावर तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी नोकरीही नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी काहीतरी चांगलं परिवर्तन घडणार आहे. शनी आणि गुरुची साथ तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला एखाद्या ठिकाणी ॲडमिशनसाठी काय अडचणी होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर जायचं असेल परंतु तुमचे काम होत नव्हते ते काम तुमचे पूर्ण होणार आहे. विदेशात शिक्षणासाठी तुम्हाला जायचं असेल परंतु तुमचं काम ते होत नव्हतं, आता तुमचं ते काम होणार आहे. विदेशात शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग हा तुमचा मोकळा होणार आहे. मित्रांनो, बघा की अनेक प्रकारचे अडथळे तुमच्या शिक्षणात येत होते ते अडथळे तुमचे दूर होणार आहेत.
त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की आर्थिक बाबतीत मकर राशीच्या व्यक्तींना ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी त्यांच्या दूर होणार आहेत आणि आर्थिक समस्या त्यांची दूर होणार आहे। मित्रांनो अनेक प्रकारच्या ज्या समस्या आर्थिक बाबतीत असतात त्या समस्या तुम्हाला येत होत्या त्या समस्या तुमच्या येणाऱ्या काळात दूर होणार आहे आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय प्रगतीचा असणार आहे। मित्रांनो बघा की काही गोष्टीमध्ये तुम्हाला अडचणी येत होत्या त्या अडचणी तुमच्या नक्कीच दूर होणार आहेत आणि येणारा जो काळ आहे तुमच्यासाठी अतिशय योग्य स्वरूपाचा काळ असणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघूया की आपण व्यवसायाच्या बाबतीत मकर राशीचे जे व्यक्ती असतील त्यांना येणाऱ्या 3-4 महिन्यात त्यांच्या जीवनामध्ये अतिशय चांगला बदल होणार आहे। व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला कर्ज पाहिजे असेल ते कर्ज तुमचे उपलब्ध होणार आहे। भांडवलाचा पुरवठा तुमचा नक्की होणार आहे। भांडवल तुम्हाला प्राप्त होणार आहे। तुम्हाला जर भांडवलाची कमतरता जाणवत असेल तर ती भांडवलाची कमतरता तुमची ही दूर होणार आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी बिझनेसमॅनसाठी व्यावसायिक लोकांसाठी अतिशय चांगला असणार आहे। मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये काहीतरी चांगले बदल येणाऱ्या 3-4 महिन्याच्या काळात होणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की जर तुमच्या डोक्यावर कर्ज असेल त्या कर्जातून तुमची मुक्तता होणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही हॉस्पिटलच्या चक्रा मारून थकलेला असेल तर हॉस्पिटलच्या चक्रामधून तुम्हाला मुक्तता तुमची होणार आहे। कुटुंबाची साथ तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे। मित्रांनो बघा की कुटुंबाची साथ पण फार महत्त्वाची असते। कुठलेही तुम्ही काम करायचं असेल जर तुम्हाला कोणाची साथ नसेल तर ते काम यशस्वी होत नाही, परंतु येणाऱ्या काळात मकर राशी व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाची साथ सुद्धा मिळणार आहे। त्यांच्या जोडीदाराची साथ तुम्हाला मिळणार आहे। त्याचप्रमाणे कुटुंबाचं आनंद वातावरण हे अतिशय आनंदाचं असणार आहे। मित्रांनो त्यानंतर बघा की तुमचे काही स्वप्न अपूर्ण राहिलेले असतील ती स्वप्न येणाऱ्या काळात तुमची पूर्ण होणार आहे। तुमची पूर्ण होतही असतील, काही तुमचे स्वप्न हे थांबलेले असतील, अनेक अडचणींमुळे ते थांबलेले असेल। तुम्हाला जर एखादं वाहन घ्यायचं असेल, घर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी फिरण्याचा आनंद सुद्धा घ्यायचा असेल, परंतु काय अडचणीमुळे तुमची ती स्वप्ने पूर्ण होत नव्हती, परंतु येणाऱ्या काळात ती तुमची स्वप्न ही पूर्ण होणार आहेत। तुमचं एखादं काम अडकलेलं असेल ते काम तुमचं आता मोकळं होणार आहे आणि तुमच्या त्या कामात अडथळे होते ते अडथळे आता दूर होणार आहेत आणि तुम्ही यशस्वी नक्कीच होणार आहात। मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे। गृहिणींच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा येणारा काळ हा मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे। तुमचं चांगल्या जीवनात बदल घडणार आहे। जर तुम्हाला काही वाहन घ्यायचं असेल, दागदागिन्यांची महिला वर्गाला खरेदी करायची असेल ती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता। फिरण्याचा आनंद सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळात घेणार आहात। तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध जर ताणलेले असतील ते संबंध सुद्धा सुधारण्याचा चांगला मार्ग हा मोकळा होणार आहे आणि तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे चांगले संबंध सुधारणार आहेत। मित्रांनो ज्या मकर राशीच्या व्यक्तींची लग्न होत नव्हती त्यांची लग्न सुद्धा येणाऱ्या काळात होणार आहे। त्याचप्रमाणे त्यांना जोडीदार चांगला मिळणार आहे आणि तुम्हाला हवा तसा जोडीदार तुमच्या मनासारखा येणाऱ्या काळात तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो अनेक प्रकारचे जे मार्ग आहेत ते मकर राशी व्यक्तींचे मार्ग हे येणाऱ्या 3-4 महिन्यात मोकळे होणार आहेत। त्यांना अनेक अडचणी येत होत्या, कामात त्यांच्या अडचणी येत होत्या, व्यवसायात त्यांच्या अडचणी येत होत्या, नोकरी धंद्यात त्यांना अडचणी येत होत्या, त्या त्यांच्या अडचणी दूर होऊन चांगले दिवस मकर राशी व्यक्तींचे येणार आहेत। तुमचे कष्ट कर्म याच्या जोरावर तुम्ही यश मिळवणार आहात। येणारा 3-4 महिन्याचा काळ हा मकर राशी व्यक्तींसाठी अतिशय आनंदाचा असणार आहे। 20 ऑक्टोबर नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकता, नवीन व्यवसाय सुरू करू शकता, नवीन घर तुम्हाला घ्यायचं असेल, नवीन वाहन तुम्हाला घ्यायचं असेल तर 20 ऑक्टोबर नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे। मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ।